एक रॉयल रॉयल ग्रुप स्थान पाहतायत. त्याच्यामध्ये आता काही रॉयल माणसं बसलेले आहेत. ती सध्याच्या घडीला पण पाहतायत. मनोहर कातकरजी आहेत, प्रवीण राजविले आहेत आणि सर्व आले होते, इथे आले होते, सेलिब्रेशनही केलं होतं. पण म्हणतात आपण सकाळी सकाळी येताना सर्व पहिल्या गेअरवरती येतात, दुपारी सर्व दुसऱ्या गेअरवरती जातात, संध्याकाळी सर्व टॉप गेअरला जातात. आता त्या रॉयल ग्रुपमध्ये सर्व टॉप गेअरला संध्याकाळी जाणार आहेत. सध्या मनोदमाचा पुरस्कार होतो. मनोदमाचा पुरस्कार आपल्या स्क्रीनवरती राजूजी बांद्रे साहेब यांना पण सध्याच्या घडीला पाहतात. आणि ज्यांच्या मुलाच्या कुमार स्वराज राजूजी बांद्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा श्री राजू अनंत बांद्रे यांच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा स्वराज चषक 2024 क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा महासंगम सुरू होतोय. दुसऱ्या बाजूनं मैदानावरती दाखवलेला संघ आहे बापदेव क्रिकेट संघ महालोर. आता महालोर म्हणते तर प्रत्येकाला सांगायची गरज नाही, या मैदानावरती अनेक वेळा तोही खेळलेला आहे. येस सर 2 मिनिटं थांबवतोय. आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात, जिथे आपण बाईट घेणार आहोत खेळाडूचं. वैभव मॅन ऑफ द मॅच आले आणि मॅन ऑफ द मॅच आल्यानंतर तुमचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. अडचणीत होता संघ, अशा वेळी तुझी बॅटिंग खूप चांगली झाली आणि किती आनंद होतो म्हणाला, म्हणजे मॅच जिंकलेस त्याचा आनंद. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूपच छान आहे. प्रथमच आम्ही इकडे टीम टाकले, एक्सपिरियन्स खूप छान आहे. बरोबर पकड जरा, म्हणजे आवाज सगळ्यांना रे. सर नक्कीच प्रतिक्रिया होते. आमच्या खेळाडू बऱ्याचदा कमी बोलतात, त्यांना देखील ऑल द व्हेरी बेस्ट. जाऊयात कमेंट बॉक्समध्ये जिथे आपण ऐकताय धनंजय पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. 12वा खेळ तो पुणेर संघ. पुणेर आपला 12वा खेळ, पुणेर आपला 12वा खेळ पाठवा आलेला आहे. दोन्ही संघाचे 12 आलेले आहेत. चला जाऊया दुपारच्या सत्रामध्ये पुण्याचा प्रेक्षकाला घेऊन जाऊयात. आधी मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडवलीनं मॅच जिंकला, त्याच्यानंतर आपण पाहिलं मॅच मैदानावरती जिंकला श्री केदारलिंग क्रिकेट संघ कोलेवाडीने नुकताच मॅच जिंकलेला आहे. आता मैदानावरती सुरू झालाय पुनाई देवी क्रिकेट संघ पुणीर आणि बापदेव क्रिकेट संघ महालोर. या संपाच मैदानावरती रेडी आहेत. डान्सिंग अंपायरची भूमिका जर राजूजी बांद्रे आणि प्रीतमजी बाई त्यांनी जर बजावली तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहेत. आमचे समालोचक मित्र दिशान कातोडे सर त्यांच्या माध्यमातून दिले जाईल. आता उल्लेख महालोरचा मी करतोय. महालोर 11 खेळाडू निश्चित नाही आलात. आज जवळजवळ 50 खेळाडू घेऊन 50 पाठीरेखे घेऊन या मैदानावरती आलेले आहेत. ऑल द बेस्ट. पहिला बॉल बागपडला जाऊन स्टीअर करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल खेळला गेला, क्षेत्ररक्षक तिथे फेकी खराब. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 रन मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात पहिल्या बॉलवरती 2 धाबा. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक खेळाडूंचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुणे देवी क्रिकेट संघ पुढील संघ सध्या बॅटिंग करतो आणि त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर यांना पण मैदानावरती पाहू शकतायत. पहिला अ गटातून एक संघ पुढे आलाय श्री बापदेव क्रिकेट संघ मारेल. ब गटामधून एक संघ पुढे आलाय श्री अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव. त्याच्यानंतर प्रेक्षणीय मॅच आपण पाहिलात स्वराज 11 देवा स्पोर्ट्स वर्सेस अद्वैत 11 क्रिकेट संघ यांच्यामध्ये. त्या मॅचला जिंकलं स्वराज 11 देवा स्पोर्ट्स. त्याच्यामध्ये प्रीतम बाईत यांची महत्त्वाची बॅटिंग राहिली. राजूजी बांद्रे यांचे ते 2 चौकार मचनेडेट 4 आपण त्या मॅचमध्ये पाहिले होते. वेळ खूप महत्त्वाचे आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर फेकायचे आहेत, अन्यथा तुमचा एक खेळाडू 30 सेकंडमध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे. ओव्हर विकेट बॅकफुटला गेला, स्ट्रोक खेळला हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं गेलं चुकीला माफी नाहीत. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 4 धाबा. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2, धावसंख्या धावफलकावरती 4. चांगला माहोल, चांगला क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला रंगताना पाहायला मिळतोय. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब मैदान कोपरी गावचं पण हे मैदान पाहतात. विरार पूर्वेचं मैदान. आणि आज प्रत्येक खेळाडू या मैदानावरती आपले स्वतःचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. पाठीमागे जर पाहिलं तर खूप छान अशा पद्धतीचे मात्र फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात. हवा सध्या जर पाहिली तर राईट हँड बॅट्समॅनसाठी मात्र पोचदायक अशी हवा ही आपल्याला मात्र पाहायला मिळतात. चांगलं वातावरण निर्मित या मैदानावरती सध्याच्या घडीला पण पाहिलेलं आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आतापर्यंत 4. पुढचा बॉल होत विकेट. फटका खेळलाय, विकेट किपर चेंडूवरती येतोय. जयची संधी कॅच घेतली जात आहेत. पहिली विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. पुणेर संघाला लागलाय पहिला धक्का आणि महालोर संघ मैदानावरती करतोय पहिल्या विकेटसाठी सेलिब्रेशन.
ते मुंगडा आहे की मुगडा आलाय नाही माहीत, पण त्याच्यामधलं काहीतरी आहे. का दारू पिणार किंवा थम्सअप पिणार. आधी सुरुवातीला ती मुगडाळ यायची, पण मुगडाळ आल्यानंतर आता ते मुंगडा वाजलाय, पण मुगडाळ आहे की काय नाही माहीत, पण डीजेने ते सॉंग सध्या वाजवले आहेत. धपलकावरती धावा जर आपण सध्याच्या घडीला जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्या, 4 विकेट मैदानावरती आलाय. आणि मनीष आयश्रम द एबिलिटी दाखवण्याचा प्रयत्न करणार. मने आहे मग मने दाखवणार. स्वतःमधली असलेली ती अस्थिरता, स्वतःमधली असलेली ती प्रसिद्धीता मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत. पहिल्या 3 बॉलवरती रन झाले 4, विकेट मैदानावरती मिळाल्या 1. नवीन बॅट्समन राकेश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एक आक्रमक विस्फोटक बॅट्समॅन आहेत. कशा प्रकारे खेळतात मिडल अगदी 1 डाऊनमध्ये तेही पाहण्यासारखे असणार आहेत. पुण्यात बिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क तेवढा प्रॉपर नाही झाला. एक धाव मात्र मैदानावरती येतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती 5. चेंडू खेळ मैदानावरती संपला गेला 4 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या 5. एक षटक 5 बॉलचं या ठिकाणी असणार आहेत. मनीष पुण्याच्या मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती रेडियस समोर जर पाहिलं तर स्ट्राईक एनवरती आता आकाश येतील. आकाशला अगदी जी स्ट्राईक आहे ती शेवटच्या बॉलवरती मिळालेली आहेत. कपड्याच्या पुढे बसलेल्यांना विनंती, कपड्याच्या पाठीमागे बसायचं आहेत. काही ऑफसाईडला प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, त्याला विनंती सर्वांनी पाठीमागे बसायचं आहे, कपड्याच्या मागे. पटका खेळला, हवेमध्ये खेळायची याची जी संधी आहे. मिश्रामी स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय आणि या ठिकाणी झेल कॅरी केला आहे. विकेट आणखीन एक मिळाली. सुंदर झेल, सुंदर बॉडी बॅलन्स, मैदानावरती विकेट मिळत आहेत. पुणेर संघाला लागलाय हा दुसरा धक्का. गॉन. कधी कधी असं होतं ना की एखाद्या वेळी तुमचा पिणारा मित्र असेल ना, तर त्याने कधी दारू आणली की तो कधी तुम्हाला बोलवत नाही. का बोलत नाही माहिती, त्याला माहिती स्वतः पाहिजे असं. पण कधी कधी काही मित्र असे असतात ना, त्या एका पॅकचे 3ही करतात. 30, 60, 90 असेही करणारे काही जण असतात. आता पाठीमागे जर पाहिलं तर आपले काही जण आहेत, तर रॉयल ग्रुप स्टँडमध्ये काही जण बसले असतात तिथे एन्जॉय कर. म्हणून म्हटलं ना, सकाळी येताना सर्वजण पहिल्या गेअरवरती येतात, दुपारी सर्वजण दुसऱ्या गेअरवरती जातात आणि संध्याकाळी मैदानाच्या बाहेर जाताना काही जण टॉप गेअरला जातात. टॉप गिअर प्रत्येकाला आहे ना, माहीत आहे प्रत्येकाला टॉप गिअर काय असतो. मग थोडंसं हलत डोलत टॉप गिअर करत घरी जातात. अशा गोष्टी आहेत. काही थोडंसं आहे क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या कामामध्ये नेहमी सिरियस होऊन नाही चालत. कारण की माणूस तर म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये असतो ना, तर हॉस्पिटलमध्ये सिरियसच असतो. मग तिथेही सिरियस असलेल्या माणसाला एखादा कॉमेडीचा व्हिडिओ लावून दिला ना, मग त्यालाही मजा येते. मग तोही थोडासा म्हणजे काही एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये एका पेशंटमध्ये असताना त्या पेशंटने सांगितलं की चला हवं द्या, त्यावेळी फेमस होतं. मग ते चला हवं द्याचा एक सीन त्याने पाहिल्यानंतर तो ऑटोमॅटिकली बरा देखील झाला. तेही कारण होतं. काही गोष्टी हास्य आहेत, काही गोष्टी स्वतःमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. कारण की माणूस जो कोणी आहेत, आता आपण प्रत्येक जण इथे बसलेलो आहोत. उद्या भवितव्य कोणाचं काय होईल नाही माहीत, पण जोपर्यंत आपण सर्वजण या मैदानावरती आहोत, मैदानाच्या बाहेरही आहोत, तोपर्यंत एन्जॉय करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करेल आणि प्रत्येक क्षण आनंदाचाच घ्यायचा. प्रत्येक क्षण चेहऱ्यावरती स्माईलच ठेवायचे आहेत. स्माईल ठेवाल तर नक्की तुम्ही पुढे जाल. एक इथून षटकाचा काही संपला गेला. धावा धावपलकावरती 5 धावा आहेत. धावा 5, विकेट 2. फटका खेळा, छानरीत्या खेळा. चेंडू मात्र चालला गॅपमध्ये, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती पुन्हा येतात. मनीष नाही तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलात, बॉल अडवला गेलात. एकदा मात्र पाहायला मिळतं. धावा धावपलकावरती 6. अनिकेत यांना मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पाहतायत. जिंकेल एक संघ जिंकणार आहेत, दुसरा संघ अगदी ते दुसऱ्या ट्रॉफीवरती जाणार आहेत. तिसरी चौथी ट्रॉफी मात्र मिळणार आहेत. परंतु चॅम्पियन तो एकच असणार आहेत. 16 टीममध्ये कोण चॅम्पियन होईल चर्चा त्याची रंगणार आहेत. पुढचा बॉल. ओहो, नो 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 ना मुन्ना ना. आता प्रत्येकाला वाटलं की राजीव बांद्रे काही वेगळी ॲक्शन करतील की काय, पण नाही, त्यांनी सरळ हात टाकितला नाही. नो बॉल आहे. फ्रीड मैदानावरती असणार आहेत. कालभैरव क्रिकेट संघ कणगर काही वेळामध्ये या मैदानावरती इन ॲक्शनमध्ये आपण त्यांनाही पाहणार आहोत. महत्त्वाचा मॅच आहे सर. प्रत्येक आपलं स्वागत आहे. नुकताच कणगरची स्पर्धा मी या मैदानावरती समालोचन केलेले आहेत. संतोषजी दुगटे, संपूर्ण कणगर टीम अथक मेहनत त्यांनी केली होती. भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी अपडेट या मैदानावरती केल्या होत्या आणि सातत्याने आपण पहिलं कणगरचा संघही मी म्हटलं की या मैदानावरती खेळत असतो. त्यामधील सदस्य संघ आहे महालोर. फटका खेळला, छान खेळला. गॅपमध्ये चला, बिटवीन द गॅप नाही थांबू शकणार. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील रन 4. चौकार.
एकूण धावा 11 धावा. अनिकेत यांच्यावरती आक्रमण केलंय मैदानावरती. नाव आहे साहिल. साहिल हिल करेल पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळेल. हिल करेल की चिल करेल याही गोष्टी आहेत सध्याच्या घडीला. साहिल पुन्हा हिल करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला. खोलगट टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळला आहेत. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले आहेत पण आउट 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 OUT आउट झाले आहेत. म्हणून कधी कधी रस्त्याला लिहिलेलं मैदानामध्ये तसंच घडलंय. घाई केली पाठीमागे नाही पाहिलं आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. गॉन. प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग सध्या मैदानावरती हे संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. मग मैदानाच्या चारही दिशेने जर सध्याच्या घडीला जर पाहिलं आता आमचे कॅमेरामॅन तिथे भरपूर बिझी झालेले आहेत. ते देखील मात्र प्रत्येक गोष्टी श्रवणचित्र त्या ठिकाणी टिपताना पाहायला मिळत आहेत. धावा डबलक्यावरती बनवल्या गेल्यात 12. चेंडू देखील मैदानावरती संपला गेलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगला बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकला. बॉलला मात्र आपण पहिला ॲडजस्ट केलं, लेंथ ॲडजस्ट केली, लाईन ॲडजस्ट केली आणि स्वतःमध्ये विविधता जर असेल ना, स्वतःमध्ये चांगली लेन टाकण्याची जर क्षमता असेल ना, कुठल्याही श्रेणी तुम्ही कुठल्याही खेळाडूला मैदानावरती रोखू शकतायत. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये परिवर्तन सातत्याने होणं गरजेचं आहे. आज मैदानावरती पुनश्च एकदा सातत्य आणि सातत्यानं चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळेल अनिकेत यांची. अनिकेतची गोलंदाजी मैदानावरती स्ट्रोक मात्र खेळला पण नाही थांबणार बॉल. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला भेदत निघून जाईल. 1 बाउंडच्या स्वरूपाने सीमा पार. मिल्टिल रन 4. षटकाचा खेळ संपलाय 2 आणि 2 ओव्हर नंतर रन आहेत 16 धावा. आपल्यासाठी सॉन्ग आहे सध्या तर रॉयल ग्रुप स्टँड मध्ये आहेत आणि आपल्यासाठी सॉन्ग आहे सध्या तिथे आहेत. बरोबर जण आहेत तिथून आणि तेही आता डीजेने ते सांगितलं म्हणजे बॉटल आहे ते बॉटल मैदानावरती कोणी फोडू नका. सर्व एन्जॉय करा पण बॉटल फोडू नका. का बॉटलचा इफेक्ट काय होतो तुम्हाला माहिती आहे. एखादी बॉटल जर तिथे फुटली ना मग प्रत्येकाला त्याचा त्रास होणार आहे. त्यासाठी आमच्या डीजेने सुंदर सॉन्ग वाजवल्यात. बॉटल कोणी फोडू नये. पुढचा बॉल खाली 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 राहिला. योग्य डिसिजन. प्रीतमजी भाईत आहेत. एवढे वर्ष क्रिकेट तेही खेळलेले आहेत. राजूजी बांद्रे स्वतः क्रिकेट खेळले आहेत आणि अनुभव आहे. दोघांनाही माहीत आहे सध्याच्या घडीला मैदानावरती कशा प्रकारे क्रिकेट सुरू आहेत. धावा फलकावरती 16 धावा. विशेष मनापासून आभार असेल राजू अनंतजी बांद्रे साहेब. स्वराज चषक या स्पर्धेचा हिस्सा होण्याची संधी मात्र सातत्याने मिळत असते. याही वर्षी मिळाली. ओव्हर द विकेट. फुल टच बॉलला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नाही झाला. पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. मैदानावरती विकेट मिळाली. धावा फलकावरती लगावला गेला. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भरत आलेत मैदानावरती आणि भरतनं परत कामगिरी चांगली केली. पहिल्या बॉलवरती डॉट. दुसऱ्या बॉलवरती विकेट. धावा 16. नवीन बॅट्समॅन मैदानावरती येतात. नवीन बॅट्समॅन राकेश आलेत. राकेश न्यूमॅन इन मैदानावरती पाहायला मिळतात. वाईड एक्स्ट्रा राकेश तिथून रोशन आलेत. रोशन राकेश थोडंसं डिफरंट आहेत पण सध्याच्या घडीला रोशन आहेत. धावा फलकावरती 17 धावा. 17 धावा झालेले आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. भरत आलात परत. पाहूयात. ओव्हर द विकेट. भरतचा बॉल समोर बीट करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेलाय. 1 रन तिथे मारता पाहायला मिळतं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा नाही होणार. 1च धावा येईल. धावा फलकावरती लगावले गेल्यात. 18 धावा.
रमजान इकडे काय आणायचे ॲपल किती अर्धा किलो का 1 किलो एक दोन का दोन तीन धावाला दबलकावरती 19 चेंडू देखील संपला गेला 4 शेवटचा बॉल आहे इथून शेष दोघांसाठी विशेष आहे पाहूया मैदानावरती काय घडणार आहेत 19 धावा दबलकावरती लगावल्या गेल्या आहेत स्वराज चषकाचं मात्र आपण पाहिलं तर सुपर डुपर हिट आयोजन पर्व 5 सीझन 5 शेवटचा बॉल आहे याच्यानंतर होणारा मॅच कालभैरव क्रिकेट संघ कनगर टीमचे कॅप्टन आणि श्री कालभैरव क्रिकेट संघ कांटी बोडन दोन्ही टीमचे कॅप्टन येणार आहेत दोन्ही संघाचे नाव श्री कालभैरव या शब्दाने सुरू होत आहेत व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होत आहेत दिशान करतोडे सर सध्या वाट पाहत आहेत डान्सिंग अंपायरिंग कधी होणार 500 त्यांनी लावलेले आहेत प्रीतम भाई दादा चेहऱ्यावर स्माईल त्यांचे आलेले आहेत आणि थोडंसं नाचायचं जास्त न नाचायचं 500 भेटेपर्यंत नाचायचं नंतर मग डान्स बंद करायचा 20 रन ऑन दी बोर्ड पण कंटिन्यू नाचावं लागेल फटका खेळलाय छान खेळलाय चेंडू मात्र निघून जाईल सर सीमारेषेच्या फार आउट ऑफ दी पार्क मॅक्सिमम यूज इट सिक्सर म्हणजे पुनीर संघाला ज्या मोठ्या फटक्याची गरज होती ना तो मोठा फटका आलाय धावफलकावरती लगावला जातो इथून 26 शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या स्लोवर थोडंसं बाहेरच्या दिशेने कट केला बॉलला थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन घे म्हणून म्हटलं ना हे मैदान दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला खेळायचं ऑन साईडला मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याच्यानंतर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर लॉंग लेग फाईन लेग हे झोन मात्र मैदानावरती सध्याच्या घडीला हवेचा फ्लो तिथे मात्र जास्त आहे खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळाला डायरेक्टची संधी आहे तिथून मात्र मिस केलं आहे एक नंतर मात्र घेताना पाहायला मिळालं परंतु बॅकअप चांगले आहेत महालूर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात एक धाव आल्यात एका धाव्याने संघाची धावसंख्या फलकावरती 27 धावा दोन चेंडू देखील संपला गेला धावा फलकावरती 27 धावा प्रथमेश मैदानावरती गोलंदाजी करतायत आणि कॉन्फिडन्स आता 7व्या आसमानावरती आहे टीम श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघाला म्हणून म्हटलं ना की भरपूर सारे त्यांच्या पाठीराखे आलेले आहेत आणि सुरुवातीला कुठे गेलो तर प्रत्येकाला माहिती आहे महालोरला आता माहिती आहे सुरुवातीला येताना सर्वजण दुकानामध्ये बोलून आलेत प्रत्येकावरती लक्ष असतं ना इथून विकेट आला सेलिब्रेशन होणार डीजेचं गाणं येणार आणि महालोर सेलिब्रेशन करतात डीजे दुकानामध्ये सर्व बोलून येतात काही जणांना परफेक्ट माहित आहे दुकानामध्ये काय घ्यायचं तर बरोबर दुकानामध्ये जाऊन काही जण आलेले म्हणून म्हटलं नाही सर्वजण आलेले 60 जण कालच माहिती का त्यांना माहिती कोपरीला मॅच असली का 2 गोष्टी भेटतात एक खेळायला पण भेटतं दुसरं पाणी प्यायला पण भेटतं पाणी प्यायला भेटतं असं गोलंदाज जायची संधी नाही थोडंसं दूर पडल्यात एकदा मात्र मैदानावरती आलेले आहेत
करायचं आहे, प्रत्येकाला सेलिब्रेशन करायचं आहे, प्रत्येकाला वाटतं की आपला गाव जिंकायला हवं, प्रत्येकाला वाटतं की आपली वाडी जिंकायला हवी, प्रत्येकाला वाटतं की आपला विभाग जिंकायला हवा, तालुका लेवलला आपण क्रिकेट खेळायला हवं, जिल्ह्याच्या लेवलला क्रिकेट खेळायला हवं. आणि आपल्या तालुक्यातील एखादा जर चांगला खेळाडू मैदानामध्ये जर पुढे जात असेल तर प्रत्येक जणांना त्याचा अभिमानी असतो. धावा फलकावरती लगावला गेला तर 28 बॉलचा खेळ संपला गेलाय 4. शेवटचा बॉल मैदानावरती आहे बाकी. लास्ट बॉल कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केलाय श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघानं. चांगली आतापर्यंत गोलंदाजी आहेत. पुनीर संघाला मैदानावरती पुनरागमन करून दिलं नाही. शेवटचा बॉल. आता कधी कधी म्हणतात ना की तुमचं जास्त कौतुक केलं कधी 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 कोणाला वाईट वाटतं, तसं आता घडलं की काय, थोडं वाईट वाटलं त्याला गोलंदाजाला प्रथमेशला. धावा फलकावरती 29 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका तर एक चांगली धावसंख्या होऊ शकतात. फायटिंग टोटल तर तुम्ही करू शकतायत. फायटिंग टोटलसाठी मैदानावरती शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला मोठं या शेवटच्या बॉलवरती एखादा डॉट. मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्यामध्ये खेळलाय. उंच उंच गेला, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक एफर्ट चांगले होते, बॉलवरती पोहोचले होते. 2 रन घेतल्या. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. फेकलाय बॉल आणि तिथे विकेट मिळाल्यात. धावा 2 आल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. टीमची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्यात. 31 धावा बनवल्यात. 32 धावेचं लक्ष मैदानावरती असणार आहेत. पुढच्या मॅचचा टॉस करूयात. श्री कालभैरव क्रिकेट संघ कनगर आणि श्री कालभैरव क्रिकेट बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. टॉस केला जाईल त्या ठिकाणी या दोन्ही संघाच्या प्रतिनिधी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतील. आपण श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर आणि त्यांचे विपक्ष श्री कालभैरव क्रिकेट संघ कांटी बोडन दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या. चला कणगर संघाला विनंती आहे. श्री कालभैरव क्रिकेट संघ कांटी बोडून दाखल झाले तर मी कणगर संघाचे प्रीतम दादा विनंती करतोय आपण या. सिद्धेश मुंडे. चला दोन्ही कॅप्टन्स आपल्या दरम्यान दाखल झालेत. संतोष दादा धोकटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला श्री कालभैरव क्रिकेट संघ कांटी बोडन आणि त्यांचे विपक्ष श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर. टॉस जिंकलाय कांटी बोडन या संघानं. आता टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? माझं पहिला फिल्डिंगचा हे असेल आणि फिल्डिंग करत असताना तुमचं पहिलं वर्ष असेल या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचं आयोजन बघताना काय म्हणशील? अरे आम्ही मागचे 4 वर्ष तुमचं आयोजन केलं, त्यात फक्त आम्ही विटूला आम्ही बघत होतो. आम्ही फर्स्ट टाइम इथं खेळायला भेटलं, त्या तुमच्याबद्दल धन्यवाद. आणि अगदी शेवटचा प्रश्न की कमीत कमी किती धावांपर्यंत म्हणजे समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 4 ओव्हरमध्ये मिनिमम 30 मध्ये आम्हाला त्यांना गुंडाळायचं आहे. तरी असं या प्रतिक्रिया ऐकल्यात ऑल द व्हेरी बेस्ट. आणि त्याच्यानंतर सिद्धेश देखील आपल्या समोर आहे. टॉस जिंकला असता सिद्धेश तर काय निर्णय असता, बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग. नाही, आता तुम्ही टॉस हारलाय, बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहताय प्रीतम बाईचा खूप चांगला खेळ राहिला मागच्या मॅचमध्ये. त्याच्यामुळे कमीत कमी किती टार्गेट असेल म्हणजे समोरच्या संघाच्या या ठिकाणी मात्र सांगितलं की 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण सध्याच्या घडीला तुमचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये मागच्या टुर्नामेंटमध्ये जिंकून इथे आलाय. त्याच्यामुळे कमीत कमी किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल म्हणजे किती धावा डावफलकावर लगावल्या जातील? जास्तीत जास्त 50+ करायचा टार्गेट असेल, त्या हिशोबाने बॅटिंग करू शकतो. आणि अगदी शेवटचा प्रश्न राजूदादाचं हे आयोजन नियोजन तर एकदम चांगलंच असतं. हे आमचं आय थिंक दुसरं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये, तर त्याच्याबद्दल काय इश्यू नाही, कारण की राजूदादा हे आपले खास म्हणजे बंधूच मानले जातात, तर त्यांचं नियोजन एकदम हमका चांगलंच असतं. तर या दोन्ही संघाच्या प्रतिक्रिया होत्या. ऑल द व्हेरी बेस्ट दोन्ही संघाला. आणि सन्मान चिन्ह आपण देतोय संतोष दादा धोकटे यांच्या शुभ हस्ते. आपण श्री कालभैरव क्रिकेट संघ कांटी बोर्डन या संघाला मात्र सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. आणि त्याच्यानंतर कालभैरव क्रिकेट संघाचे कॅप्टन सिद्धेश मुंडे यांचा देखील आपण त्यांच्या संघाचा देखील सन्मान करतोय. आणि दरम्यान मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या दरम्यान जोडले जातात धनंजयजी पाटील, माफ करा. आता धनंजयजी मुंडे बनवलं तर मला पालकमंत्री बनावं लागेल, कारण इलेक्शन मध्ये एक म्हणजे राजकारणातील एक मोठं नाव आहे सध्या. चला मैदानामध्ये जाऊया, सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात. लक्ष आहे इथून 32चं लक्ष आहे, 32चं लक्ष आहे, 32चं लक्ष. जरा बॅट्समॅन पाठवा, बॅट्समॅन पाठवायचे आहेत. बॅट्समॅन पोचलेत का? अंपायर जा मग. चला
मॅच सुरू होईल. मैदानावरती सामना सुरू होईल. कुमार स्वराज राजूजी बांद्रेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा श्री राजू अनंत बांद्रे आयोजित स्वराज चषक 2024 आपण सर्वजण पाहतायत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे ऐतिहासिक मैदान. या मैदानावरती आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये खेळणारे एकूण संघ आहेत 16 संघामधील सध्या हा बिग बॅटल मॅच सध्या आपण पाहतायत, ज्यामधील आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर या मैदानावरचा हा मॅच सुरू आहे जो सेकंड लास्ट म्हणता येईल की याच्यानंतर एक शेवटचा मॅच आहे तो पहिल्या राऊंडमध्ये असेल. त्या नवीन गटातील तो संघ असणार आहेत. तर तोही मैदानामध्ये असणार आहेत. भरत आणि अनिकेत मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्राईकला आहेत तिथून अनिकेत आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत भरत. मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात रोहन. चला या संपास मैदानावरती रेडी आहेत. करायच्यात रन 32, बॉल तुमच्याकडे आहेत 20, यानी की 4 ओव्हर मध्ये 32 लक्ष मैदानावरती असणार आहेत. गोलंदाज रेडी होत आहेत. रोहनचा पहिला बॉल ओव्हर विकेट. फुल टचला फुल टोल वसूल. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्यावरती नो बॉल. एकूण मिळतील 5 तोफ्याच्या स्वरूपाने आल्यात धावा 5. आता पंचांचं हलवलेलं बोट आहे ते हवेमध्ये फिरणार आहे, कारण की स्वराज चषक 2024 ची स्पर्धा आहे. सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. अंपायर आता सांगतात फ्री हिट. मैदानावरचा पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट साठी स्ट्राईक गेन वरती पुन्हा एकदा अनिकेत समोर गोलंदाज रोहन. फ्री हिटचा बॉल. बॅक टू बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने खेळला गेला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे येतात, परंतु 2 धावा आहेत. 2 धावा इझिली मैदानावरती तिथे घेतल्या गेल्यात. 2 रन धावसंख्या धावफलकावरती 7. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या 7 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. उर्वरित बॉलचा खेळ अजूनही विचार केला तर या षटकातील 4 बॉलचा खेळ येणं शिल्लक असेल. गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा रोहन रेडी होत आहेत. बॅकबोर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होईल. विकेटचं बटन डाऊन गॉन. कारण की आधी चौकार नो बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर आपण पहिला मैदानावरती दृश्य घडली होती ते आपण पाहिले होते. 2 धावा आणि 2 धावानंतर विकेटही आलाय. चेंडू काही संपला गेला. 2 धावा धावफलकावरती 7. करायच्यात 32 रन. नवीन बॅट्समॅन मैदानावरती आलात मिलिंद आहेत. मिलिंद आलेत. 32 चे लक्ष आहे. आतापर्यंत झाला 7. करायचे अजून 25 रन नाव रिमेनिंग टू विन. चला काही करा वेळ पहा. वेळ कुणासाठी काय गोष्टी अगदी मैदानाबद्दल सांगेल याची चर्चा होणार आहेत. चला पुढे मैदानावरती जाऊयात. नो 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 ना मुन्ना ना. पुन्हा एकदा नो बॉल आता आहेत. पंच सांगतात तिथे नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री डी असेल. सध्याच्या घडीला पाहिलं तर ओ स्टेपिंगच्या माध्यमातून पंच राजूजी भांगरे आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत. नो बॉल आणि नो बॉलनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या 8. दोन बॉलचा कट संपला गेला. धावा धावफलकावरती 8. करायच्या अजून 24. नो बॉलचा आपण इशारा पंचांच्या माध्यमातून पाहिलाय. षटका दिला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. भिरकावण्याचा प्रयत्न. नो बॉलला मात्र खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र चला सीमारेषेजवळ. आउटफील्ड मैदानाची सुपर डुपर फास्ट आहेत. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार.
त्याच्या पद्धतीने काही जण नसतात तिथे. अशी आहे तशी नसतात. भरपूर काही गोष्टी आहेत. मच नीडेड 6-6-6. इथून मात्र ठोकला शानदार कडक वजनदार षटकार. सगळं तेच वाटतं की आता एवढे चौकार बाबा एवढे मोठा पटका का त्यांचा डान्स तरी बघू द्या, हे प्रत्येकाला वाटतं. षटक संपलं गेलं. इथून पहिल्या ओव्हरमध्ये राहणार आहेत 19. करायच्यात मैदानावरती. इथून रन 32. ब्रेक आहे. मग ब्रेकमध्ये संगीत येऊ द्या आणि संगीतानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. आन्सर साठी एखादं बक्षीस असतं म्हणजे जो चांगला डान्स करेल त्यालाही बक्षीस आहे. संध्याकाळी आहे. काय आहे नाही माहित, पण गुलदस्त्यात आहे. गुलदस्त्यात ठेवलेला आहे. धावा धावपलकावरती कोणी जवळ बनवलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये. दीपेन अलग गोलंदाजी मार्क्सवरती. षटक क्रमांक सेकंड ओव्हर पहिला बॉल. पुलरलींचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र चेंडूला खेळला गेला. चेंडू मात्र निघून जातो मिड विकेटला. खेळाडू चेंडूवरती पुढे आलाय. एकच धाव आता मैदानावरती घेतली गेली. धावसंख्या धावपलकावरती 21. आणि हा उत्साह पहिल्या मॅच मध्ये. आता प्रत्येक जण पहिल्या मॅच मध्ये एवढा उत्साह आहे. धावा झाल्या 20 धावा झालेल्या आहेत. इथून 20 झाले आहेत. अजून 12 धावाची गरज आहेत. पहिल्या मॅच मध्ये जर इतका उत्साह असेल मग संध्याकाळी किती असेल त्याचीही चर्चा होणार आहे. पुढचा बॉल. नाही लेग बिफोर आउटही नाही. त्यामुळे आता अपील करून तर जास्त काही मिळणार नाही. 35 सांगतील नेट आउट. 1 रन मैदानावरती मिळतात लीग बायच्या माध्यमातून. धावा धावपलकावरती 21. करायच्यात मैदानावरती रन 32. आता हवा आहेत इथून मॅचला जिंकण्यासाठी 11. Big hit. So beautiful, so elegant. Just looking like a wow. 6. नंतर ती परीक्षा होईल. दिदी परीक्षा होईल. अग्नि परीक्षा तिथे आहे खरी. धावा धावपलकावरती आहे 27. फाटका खेळलाय. आता प्रत्येक बॉलवरती हलवला ते वाटतं की डान्स करायला भेटायला पाहिजे, पण नाही. प्रत्येक बॉलवरती नाही, थोडं थांबायचं, पायालाही आराम द्यायचं. धावा धावपलकावरती 28च्या घरामध्ये पोहोचले गेलेत. विजयासाठी 4 धावेची गरज आहे. पुढचा मॅच होतो आपल्या भेटीला श्री कालभैरव क्रिकेट संघ कनगर त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल श्री कालभैरव क्रिकेट संघ कांटी बोडोंचा संघ आहे. तो आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पुढच्या मॅच मध्ये या मैदानावरती पाहायला मिळेल. 4 धाव्यांची गरज आहे. आता प्रत्येक जणांच्या चेहऱ्यामध्ये थोडे स्माइली आले, कारण की इतका जर प्रेक्षकांचा उत्साह चांगला असेल ना मग मजा येईल. पुढचा बॉल हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय झेल. नाही चौकार. मॅच फिनिश. मॅचला जिंकलाय टीम बापदेव क्रिकेट संघ महालोर संघानं. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. डीज येऊ द्या.
हात जोडला, सांगितलं बस बस बाबा बस, आता थोडं कमी ना चाललं. हात जोडला, शेवटचा नमस्कार त्याने केलेला आहे. मग मी म्हणून म्हटलं ना, आता तिथे युट्यूबला एखाद्या वाईफनं पाहिलेलं, त्यांनी सांगितलं थोडं हलूनाचा. आता दुसऱ्या गेअरवरती आहेत, थोड्या वेळानंतर तिसऱ्या गेअरवरती सर्वजण येणार आहेत. ते तिसऱ्या गेअरवरती येईल, त्यावेळेला आणखीन मजा येईल. त्यावेळेला आणखीन राजूजी बांद्राची स्पर्धा सक्सेसफुल आहेत. सध्या सर्व काही गोष्टी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.